मित्रांनो, 12वी सायन्स नंतर बऱ्याच जणांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इंजिनिअरिंगला 2026 मध्ये आजही स्कोप आहे का? बरं, स्कोप असल्याबरोबरच कोणती ब्रँच व कशी निवडावी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचबरोबरीने मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल अशा कोर ब्रँचला आजही तेवढंच महत्त्व आहे का जे पूर्वी होतं? असे बरेचसे क्वेश्चन जे आहेत ते इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनुत्तरित आहेत. अशाच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आज आपण अशा व्यक्तिमत्व आमंत्रित केले आहे जे आहे इथापे इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राध्यापक अत्तार सर. सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की 2026 मध्येही इंजिनिअरिंगला आजही महत्त्व तेवढंच आहे का जे पूर्वीचं होतं. त्याचबरोबरीने कुठली ब्रँच व कशी काळजीपूर्वक निवडावी, तसेच इंजिनिअरिंग शिकता शिकता आणखी कोणत्या स्किल्स विद्यार्थ्यांनी अपग्रेड केल्या पाहिजे जेणेकरून त्यांना भविष्यात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी सहाय्यता होईल. तर आज आपण सरांचं स्वागत करूया. नमस्ते सर. नमस्ते सर. सर, महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सर्वांनाच आज पडलेला आहे की आता 2026 मध्ये इंजिनिअरिंगचं महत्त्व आजही तेवढंच आहे की जे पूर्वी होतं. नक्कीच सर, आज पण तेवढंच महत्त्व आहे. जेव्हा आपल्याला असं वाटतं की इंजिनिअरिंग फील्ड आता संपत चाललेली आहे, खूप साऱ्या जणांना हा प्रश्न आहे. परंतु जर आपण बारकाईने याच्याकडे लक्ष दिलं तर इंजिनिअरिंगची जी फील्ड आहे त्याच्यामध्ये आता AI झालं, ऑटोमेशन झालं, रिन्युएबल एनर्जी झालं है ना, इलेक्ट्रिकल व्हेकल झालं, इन्फ्रास्ट्रक्चर झालं, मॅन्युफॅक्चर झालं, रोबोटिक्स असेल तुमचं, या सगळे जे ब्रांचेस आहे यांचे जे इंडस्ट्रीज आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे इंजिनियर्सला अजून पण आवश्यकता त्यांना भासत आहे की आपल्याकडं इंजिनियर्स पाहिजेत. पण मग प्रॉब्लेम असं आहे का इंजिनिअरिंग ही फक्त आता इंजिनिअरिंग राहिलेली नाही, हे फक्त डिग्री राहिलेली नाही. आता याच्यामध्ये काय आहे का डिग्रीसोबत तुम्हाला याच्यामध्ये AI पण अपग्रेड करावं लागेल, तुमच्या स्वतःला तुम्हाला डेव्हलप करावं लागेल, नवीन इंडस्ट्रीमध्ये AI टूल्स कसे वापरले पाहिजे त्याच्या बाबतीत तुम्ही अपग्रेड व्हायला पाहिजे, तरच तुम्हाला एवढे स्किलसोबत जॉब भेटणं पॉसिबल आहे. पूर्वी कसं असायचं का फक्त डिग्री केली तर जॉब भेटण्यासाठी पुरेशा असायचं, पण आज तसं राहिलेलं नाही. आता तुम्हाला एक्स्ट्रा स्किल पण असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटी भरपूर असतील. सर, महत्त्वाचा प्रश्न असाही पडतो की आता इंजिनिअरिंग करायचं आहे, एखादा विद्यार्थी 12वी सायन्स झाला, त्याने CET दिली, त्याला इंजिनिअरिंग करायचं, पण इंजिनिअरिंग करता करता कोणत्या ब्रँचेस मी कशा निवडावा? सगळ्यांचा महत्त्वाचा कल असतो की कोणी IT कडे जावं, कम्प्युटरकडे जावं, पण सगळ्यांनी तिकडे जाणं महत्त्वाचं आहे का? खूप साऱ्या ब्रँचेस आहे, अजून कोर ब्रँचेस आहे, सिव्हिल आहे, मेकॅनिकल आहे, इलेक्ट्रिकल्स आहेत. या ब्रँचेसचंही महत्त्व तेवढंच आहे जेवढं कॉम्प्युटर आणि ITचं आहे, किंवा AIचं आपण आज म्हणू शकतो. पण मग कोणी कशी ब्रँच कोणती निवडावी, तुम्ही कसं सांगाल? हे बघा, खूप चांगला प्रश्न विचारला. आता आम्ही जेव्हा टीचिंग प्रोफेशनमध्ये असतो तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून हे चुका झालेल्या आम्हाला दिसत असतात. शक्यतो काय होतं, विद्यार्थी हे प्राथमिक चूक करतात. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे जेव्हा 12वीपर्यंत आपण सोबत असतो एखाद्या मित्रासोबत, तर एखादा मित्र समजा फॉर एक्झाम्पल कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला जातो आहे, तर मग मी पण कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडेच जायला पाहिजे असं त्याला वाटतं आणि तो त्या फ्लोमध्ये त्या ट्रेंडला फॉलो करण्यासाठी त्याच्या मागं ॲडमिशन घेऊन टाकतो. पण मग ॲडमिशन घेत असताना आपण स्वतःची योग्यता, क्षमता हे चेक करणं गरजेचं आहे. त्याच्या मागचं कारण असं की आपण आजकालचे मुलं बघतात का कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केली का पॅकेज हायर भेटतात, पगार जास्त भेटतो, तर मग फक्त पगार जास्त भेटेल म्हणून आपण त्या ठिकाणी जायचं हे योग्य नाही असं मला वाटतं. कारण याच्या मागचं कारण असं आहे की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी ॲडमिशन घेतो तर आपली आवड, क्षमता ते बघणं गरजेचं आहे, पण फ्युचर ऑपॉर्च्युनिटीज त्याच्यामध्ये काय ते बघणं पण तेवढंच गरजेचं आहे असं मला वाटतं. तर विद्यार्थ्यांनी शक्यतो हे चुका अजिबात करू नये की माझा मित्र ह्या ब्रांचला जातो आहे म्हणून मी पण ती ब्रांच घेऊ. आणि आणखी एक दुसरी गोष्ट म्हणजे जे मार्केटमध्ये ज्या फील्डचं ट्रेंड चालू आहे त्या फील्डमागं आपण जाणे हे अगदी चुकीचं आहे असं मला वाटतं. पण मग जर AI टेक्नॉलॉजीचा ट्रेंड आहे आणि सगळ्यांनीच AIला ॲडमिशन घ्यायचं, AIलाच ॲडमिशन घेऊन बाकीच्या कोर ब्रँचेसकडे दुर्लक्षच होतंय. हो, मग हे कुठेतरी टाळलं पाहिजे. याला काय कारणीभूत होऊ शकतं असं? हे बघा, मला काय वाटतं, मुलांना असं वाटतं का AIचे जे टूल्स आहे ते फक्त AI इंजिनिअरिंग केली किंवा क्लाउड कॉम्प्युटिंग केली किंवा कॉम्प्युटर रिलेटेड काही कोर्स केलं तरच आपण त्याच्यामध्ये त्या फील्डमध्ये जाऊ शकतो असं विद्यार्थ्याचे भ्रम आहे. आता मला एक सांगा, काही कोर ब्रांचेस आहे जसं तुम्ही सांगितलं, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, हे सगळ्यात आधीपासून चालत आलेले ब्रांचेस आहे आणि याचं एक ट्रेंड होऊन गेलेलं आहे आधी. आणि लोकांना असं वाटतं की आता ह्या ब्रांचेस संपलेलं आहे.
पण मला नाही वाटत का ह्या ब्रांचेस अजून संपलेल्या आहे. कारण जरी मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, तर तुम्ही बघत असणार की आपल्याला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज असते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. या सगळ्या गोष्टींमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकलचं भरपूर मोठं वाट आहे भारताच्या विकासासाठी. हे तुम्हाला मान्यता असेल. बरोबर. पण मग हे असताना आपण ह्या फील्डकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण की हे जे प्रोसेस आहे हे वर्षानुवर्ष चालत राहणार आहे आणि याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जॉब व्हॅकन्सीज नेहमी निघत राहतील. मग याचा अर्थ असं नाही की आपण इथं जावं नाही. मग आता तुम्हाला जे AI टूल्स वगैरे तुम्ही जे म्हणताय, असं नाही का मेकॅनिकलमध्येच तुम्ही जेव्हा एखाद्या मशिनरीवरती काम करतात त्याच्यावरती पण AI टूल्सचं भरपूर मोठा वाटा आहे आता सध्या. डेव्हलप होत चाललेलं आहे, इंडस्ट्री डेव्हलप होत चाललेलं आहे. तुम्हाला AI टूल्स येणं महत्त्वाचं आहे. जर तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग प्लस तुमच्याकडे AIचं स्किल असेल तर तुम्ही मेकॅनिकलमध्ये पण चांगला जॉब तुम्ही फाइंड आउट करू शकतात, चांगला जॉब तुम्हाला भेटू शकतो. सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पण तुम्ही बघा ऑटोकॅड, रिविट वगैरे असे जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये पण भरपूर मोठ्या प्रमाणात आता डिझायनिंगसाठी AIचे टूल्स यूज केले जातात. मग तिथं पण तुम्हाला असं नाही का भेटणार नाही जॉब, भविष्यात तिथं पण जॉब ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला भरपूर आहे. त्याच्यामुळं नवीन ट्रेंडला फॉलो करण्यापेक्षा जे सिव्हिल आहे, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल जे कोर ब्रांचेस आहे त्याच्याकडे पण दुर्लक्ष नाही केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे जर एखाद्याची आवड जर एखादी बाईक किंवा कारमध्येच असेल, त्याला 0 to end पर्यंत त्याच्यात नॉलेज आजही असेल, तर त्यांनी जेणेकरून जो ऑटोमोबाईल क्षेत्र आहे किंवा मेकॅनिकल क्षेत्र आहे इकडे दुर्लक्ष करून त्यांनी कॉम्प्युटर इंजिनिअरकडे जाणं हे चुकीचं आहे. अगदी बरोबर. म्हणजे हे चूकच आहे ना. विद्यार्थी काय करतात हे का जे स्वतःचे पॅशन आहे ते फॉलो करत नाही, फक्त ट्रेंडला बघणं. आता ते ट्रेंड किती वर्ष चालतं हे आपल्याला माहिती आहे का? असं नसतं. प्रत्येकाचे लॉजिक वेगळा असतो, प्रत्येकाची चॉईस वेगळी असू शकते. त्या हिशोबाने त्यांनी चॉईसनुसार फील्ड निवडावी असं मला वाटतं. आणि कुठेतरी हेही कारणीभूत होतं का सर, जसं काही म्हणजे आपलं कॉम्प्युटर IT ला खूप सारे मोठे पॅकेजेस असतात, ते बघूनही खूप सारे मुलं ब्रँच चूज करतात. हो, हेही कुठेतरी कारणीभूत ठरतं का? मेकॅनिकल, सिव्हिल इकडे त्या प्रमाणात काही पॅकेजेस असतात. नाही असं नाही. बघा तुम्ही आता सिव्हिल इंजिनिअरिंग असू द्या किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असू द्या, तुम्ही लगेच कोर्स कंप्लीट केला, इंजिनिअरिंग कंप्लीट केली, लगेच मार्केटमध्ये तुम्हाला 8 ते 10 लाख रुपयाचं पॅकेज घेऊन कोणी कंपनी रेडी नाही तुम्हाला घेण्यासाठी. ते पण शेवटी तुमचं स्किल बघणार आहे ना. तर सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आधी पण सांगितलं स्किलवरती डिपेंड असणार आहे. तर मग ते स्किल फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग पुरतं रिलेटेड नाही ना. सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे जे कोर ब्रांचेस आहे यांच्यासाठी पण ते रिलेट्स करतात. त्याच्यामुळे तुम्हाला स्किल इथं पण गरजेचं आहे. आणि जर तुमच्या हातात इथं पण AIचे टूल्स, अपग्रेड स्किल्स जर असतील तर तुम्ही कोर ब्रांचेसमध्ये पण तुमचं फ्युचरमध्ये जास्त पॅकेज घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही स्वतः किती अपग्रेड आहात आणि किती स्किलफुल आहात याच्यावरच तुमचे जे काय भविष्य ठरणार आहे. हो, नक्कीच. सर, ॲडमिशन घेताना एक महत्त्वाचा प्रश्न असा असतो की ब्रँच महत्त्वाची आहे की कॉलेज महत्त्वाचं आहे? कारण हे 2 प्रश्न ॲडमिशन घेताना प्रत्येक विद्यार्थ्याला नक्कीच पडतात. तर तुमच्या मते काय याचं उत्तर असेल? हे बघा, मला असं वाटतंय की ब्रांच आणि कॉलेज योग्य निवडणं हे दोन्ही गोष्टी महत्त्वाचे. याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा एखाद्या विद्यार्थ्याला चांगल्या ब्रांचसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे, पण तो ट्राय करतो एखाद्या मोठ्या कॉलेजसाठी. मोठ्या कॉलेजला त्याला ॲडमिशन घ्यायचं आहे, पण समजा त्याला पर्सेंटेज वगैरे कमी, त्याला हवी ती ब्रांच तिथं भेटत नाही. त्या कंडिशनला काय होतात, ते कॉलेजवाले काय सांगतात त्याला का आमच्याकडे ह्या ब्रांचेसला ॲडमिशन्स अवेलेबल नाही सध्या, फुल झालेली ब्रांच, तू दुसऱ्या कुठल्या तरी ब्रँचला ॲडमिशन घे असं विचारतात, ते सांगतात. तर मग विद्यार्थी कन्फ्यूज होतो का विद्यार्थ्याला असं वाटतं की मला चांगलं कॉलेज पाहिजे. अशा कंडिशनमध्ये तो काय करतो, स्वतःचा जो ड्रीम असतो कुठं ना कुठं संपवतो आणि चांगल्या कॉलेजच्या जिद्दीच्या मागं तो स्वतःचं करिअर डावाला लावतो आणि आवड नसलेली ब्रांच निवडतो. आणि काय होतं माहिती का, तुम्ही चांगलं कॉलेजच्या मागं पळतात, पण मग चांगला जो कॉलेज आहे तो तुम्हाला काय देईल, सुविधा देईल, चांगले फॅसिलिटीज देईल, चांगलं एक्सपोजर देईल तुम्हाला, है ना. त्या गोष्टी देऊ शकतो. पण जर तुम्ही चांगली ब्रांच निवडली तर तो तुम्हाला तुमचे अपेक्षा वाढवेल, तुमची जिद्द वाढवेल, त्याच्यामागं धावण्यासाठी तुमची क्षमता वाढवेल, ते अचीव करण्यासाठी तुम्ही नेहमी तत्पर असाल. तर मग हे एक चांगलं ब्रांच निवडण्याचा मार्ग असतो. तर मग मला असं वाटतं की चांगली ब्रांच निवडणं आणि चांगलं कॉलेज निवडणं हे दोन्ही सायमल्टेनियसली, या दोन्ही गोष्टी इक्वल आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेज निवडताना चांगली ब्रांच पण बघावा, फक्त चांगलं कॉलेज आहे आणि त्याच्या मागं जावा,
तिथे ॲडमिशन घ्यावं आणि आपल्या ड्रीमला कुठंतरी संपवावं हे विचार करू नये विद्यार्थ्यांनी. दोन्ही गोष्टीला व्यवस्थित बघावं. म्हणजे जर तुम्ही चांगलं कॉलेज निवडलंय तर तुम्हाला आवडणारीच ब्रँच जर भेटत असेल तर त्या चांगल्या कॉलेजचा उपयोग आहे. नाहीतर मग तुम्हाला कॉलेज आवडतं पण ब्रँच तुमचा काही इंटरेस्टच नाही, मग तिथे कुठेतरी 4 वर्ष तिथे फक्त डिग्री घ्यायची, पण नंतरचं करिअरमध्ये आपण कुठेतरी मागं पडून जातो. आणि हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना, आता मी तुम्हाला सांगतो, जवळजवळ 50% विद्यार्थी हे चूक करत असतात है ना. चांगल्या कॉलेजच्या मागं जाण्याच्या नादीत आपलं स्वतःचं ड्रीम कुठंतरी हरवून जातात त्याच्यात. सर प्रश्न असाही एक उभा राहतो, मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला खूप चांगली ब्रँच आहे म्हणून सगळेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला प्राधान्य देतात. पण मग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सगळ्यांसाठीच बेस्ट आहे का? नाही ना, हा तर प्रश्न आहे ना महत्त्वाचा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग हे सगळ्यांसाठी योग्य नाही असं मी सांगत नाही का कॉम्प्युटर इंजिनिअरिंग चांगली ब्रांच नाही. नक्कीच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सगळ्यात चांगली ब्रांच आहे असं मी या मिनिटाला म्हणेन. पण मग सगळ्यांसाठीच योग्य आहे हा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडं नाही आहे. याचं मागचं कारण काय, सगळ्यांसाठी योग्य का नाही ती ब्रांच? बघा, आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हटलं की त्याच्यामध्ये कोडिंग आली, डिझाईन थिंकिंग आली, प्रॉब्लेम सॉल्विंग आलं. हे जे किचकट विषय असतात याच्या मागं जर विद्यार्थ्याला आधीपासूनच आवड असेल, याच्यात आधीपासूनच त्याचा रस असेल तर त्याने हमखास ही ब्रांच निवडावी. पण जर त्याला ह्या ब्रांचच्या बाबतीत काही माहीत नाही आणि तो फक्त ट्रेंड फॉलो करण्यासाठी त्याच्या मागं जर जातोय तर नक्कीच मला असं वाटतं की तो विद्यार्थी अपयशी होण्याचे चान्सेस आहे. कारण की ब्रांच निवडताना आपलं कल आणि रस कुठं जाते ते बघणं गरजेचं आहे. आपली आवड काय सांगते, आपलं अंतर्मन काय सांगतो ते एकदा प्रत्येकाने स्वतःला विचारावं आणि मगच ब्रांच सिलेक्ट करावं. सर मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यासारख्या बऱ्याचशा कोर ब्रँचेस आज अवेलेबल आहेत, पण यांचं फ्युचर काय? जसं सगळेजण AI कडे किंवा कम्प्युटरकडे जातात, पण ह्या कोर ब्रँचेसचं फ्युचर काय? तुम्हाला काय वाटतं भविष्याबद्दल याच्यात? बघा, आपण लहानपणापासून शिकत आलेलं आहे का भारत हा विकसनशील देश आहे, अजून विकसित झालेला नाही असं आपण म्हणायचो. पण भारत हा विकसित होतो आहे असं मला वाटतं आहे. पण मग याच्या विकासामागचे मेन रिझन काय हे कधी विचार केलं का तुम्ही? विकास कधी होतो? आता आपल्याला ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी आहे, मशिनरी फॅसिलिटी आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग आहे, रोबोटिक्स आहे, इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला डेव्हलप होताना दिसते. पण मग हे कोणामुळे डेव्हलप होतात? याच्या मागं कोर ब्रांचेसचाच सगळ्यात मोठा हात आहे मला असं वाटतं आहे. याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन लाईनचा सगळ्यात मोठा हातभार आहे. याच्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा सगळ्यात मोठा हातभार आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पण तेवढाच मोठा हातभार आहे. कोर ब्रांचेसचा सगळीकडे वाटा असतो. याचं मी तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो. सध्या सगळीकडं तुम्ही ऐकत असाल का युद्ध चालू आहे, युक्रेन रशियाचं युद्ध चालू आहे, त्याच्यानंतर इराणचं युद्ध चालू आहे, अमेरिकेसोबत चालू आहे, इस्रायलसोबत चालू आहे. आता तुम्ही युद्धाची बातम्या जर बघत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल का किती मोठ्या प्रमाणात जीवितहानी तर होतीच आहे, पण त्याच्यासोबत तुमचे सगळे इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी वगैरे तहस होताना तुम्ही दिसत आहे. न्यूजमध्ये सारखं तेवढंच बघायला भेटते मागच्या वर्षभरात तुम्हाला है ना, 6-1 महिन्यात. तर मग तुम्ही याच्या मागचा एक विचार करा, लॉजिकल गोष्ट आहे. जर एवढी मोठी तोडफोड होती है ना, सगळं नुकसान होतं आहे, तर हे कुठं ना कुठं परत उभं राहावं लागणार आहे आपल्याला है ना. मग हे उभं राहावं लागेल म्हटल्यानंतर बाहेर देशामध्ये इंजिनियर्स तेवढे आहेत का? तेवढी लोकसंख्या असलेले देश आहेत का? मग यांना इंजिनियर्स कुठून लागतात? सगळे आत्तापर्यंत आपण बघितलेले आपले भारतातले सगळे इंजिनियर्स बाहेर जाऊन जॉब करत असतात जवळजवळ है ना. बरोबर. का चांगले पॅकेजेस वगैरे भेटत असतात. तर मग हे इन्फ्रास्ट्रक्चर सगळे परत एकदा उभं करायचं म्हटल्यानंतर याचा सिव्हिल इंजिनिअरिंगचा हातभार आलाच, परत मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं परत पार्ट आलाच, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं परत आलात, ENTC इंजिनिअरिंगचं परत आला. तर तुम्ही बघा ना, या जे गोष्टी ते परत 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 निसर्गाचा जसं नियम असतो जे परत तुम्हाला फिरून तिथंच यायचं असतं है ना. तर त्याचप्रमाणे ह्या जगाचा पण तोच नियम आहे ना सध्या, का तुम्ही किती पण डेव्हलप व्हा, तुम्हाला परत त्याच्यामध्ये डेव्हलप व्हावंच लागेल है ना. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी विचारपूर्वक बघावं लागेल की फक्त सॉफ्ट ब्रांचेसच तुम्हाला फ्युचर देऊ शकेल की जे कोर ब्रांचेस आहे याच्यामध्ये पण आपल्याला फ्युचर करता येईल का? हे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थ्यांसोबत त्यांचे जे पालक आहे त्यांनी पण एकदा विचार करावा असं मला वाटतं. सर ब्रँचेस निवडताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ब्रँचेस निवडताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे? हे बघा, आता ब्रांचेस निवडताना आता आपण स्वतः पण त्या फेजमधून गेलेलो आहोत सगळेजण. का प्रत्येकाला वाटतं की मी लहानपणी आपण सांगून देतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, मला इंजिनियर व्हायचं आहे, पण मेन जो
पॉईंट येतो आपल्या लाईफमध्ये ते आफ्टर 12th येतो का 12th नंतर आपण कुठं जावं है ना. तर विद्यार्थ्याची जेव्हा 12th चालू असते किंवा झालेली असते तर कोणतीही ब्रांच निवडायच्या आधी मला असं वाटतं की त्यांनी स्वतःला प्रामाणिकपणे 3 प्रश्न विचारले पाहिजे है ना. की माझी आवड आहे ती कोणत्या विषयासोबत आहे, माझी जी स्ट्रेंथ आहे ती कोणत्या विषयात असणार आहे किंवा कोणत्या फील्डमध्ये मी चांगलं काम करू शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न की मी जो ब्रांच निवडणार आहे त्या ब्रांचला पुढील किती वर्ष स्कोप असेल आणि याच्यामध्ये किती मला जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील भारतात किंवा भारताच्या बाहेर, आणि याच्यामध्ये मी सर्वाईव्ह करू शकेल का. तर हे 3 प्रश्न जर त्यांनी प्रामाणिकपणे स्वतःला विचारले तर मला नाही वाटत का त्याला काही चुकीचं उत्तर भेटेल त्याच्या मनातून है ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे 3 प्रश्न विद्यार्थ्यांनी जवळजवळ प्रत्येक विद्यार्थ्यांनी हे स्वतःला विचारले पाहिजे असं मला वाटतं. सर, आपण जसं डिस्कस केलं की ब्रँच निवडणे ही खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्याचबरोबरीने कॉलेज निवडणे हा देखील महत्त्वाचा पार्ट आहे. नक्कीच. तर मग कॉलेज निवडताना कोणत्या गोष्टी आपण बघितलेल्या पाहिजे? बघा, कॉलेज निवडताना अशा खूप साऱ्या गोष्टी की जे आपण बघितलेले पाहिजे, पण त्याच्यामधून जे प्राथमिक जे गोष्टी आहेत ते आपण ॲडमिशन घ्यायच्या आधी बघितले पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट जो येतो ना तो असतो तिथले फॅकल्टीज आणि टीचिंग क्वालिटी. हे प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी चेक केली पाहिजे ॲडमिशन घ्यायच्या आधी. दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तिथले लॅबोरेटरीज, पूर्ण लॅब वगैरे व्यवस्थित आहे का त्या कॉलेजमध्ये. जर लॅब असेल तरच प्रॅक्टिकल्स वगैरे प्रॉपर होत असतात तिकडं, हे गोष्ट पण तेवढीच गरजेचं आहे बघणं. त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटी बघणं तुमची गरजेची. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲल्युमिनी नेटवर्क चेक करणे आणि ॲल्युमिनीची सक्सेस स्टोरी चेक करणं गरजेचं आहे. त्या कॉलेजमधून आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांनी अचिव्हमेंट घेतलेली आहे, कोणत्या कोणत्या ठिकाणी प्लेस झालेले आहे ते, आणि त्यांची सक्सेस स्टोरी काय आहे. त्याच्यावरून आपल्याला कॉलेजची रँकिंग कळते का इथलं सक्सेस रेशो काय आहे कॉलेजमधला है ना. तर मला असं वाटतं सगळ्यात आधी विद्यार्थ्यांनी ह्या बेसिक गोष्टींवरती भर दिलं पाहिजे कॉलेज निवडताना. सर, विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यापूर्वी त्याला इंजिनिअरिंगबद्दल काय माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे? हे बघा, सगळ्यात आधी त्याला हे माहीत असणं गरजेचं आहे की इंजिनिअरिंग म्हणजे फक्त पास होणे नाही. इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला कंटिन्युअस लर्निंग गरजेचे असते, फ्युचर इनोव्हेशन्स करणं गरजेचं असतं, आणि प्रॅक्टिकल बेस तुम्ही कंप्लीट असणं गरजेचं असतं. या तिन्ही गोष्टींना एक समतोल लेवलला बघितलं जातं इंजिनिअरिंगमध्ये. आता तुम्ही असं म्हणशाल का मी डिग्री घेतली, मी पास झालो म्हणजे मी फ्युचरमध्ये सक्सेस आहे, असं अजिबात नाही. इंजिनिअरिंग फील्ड ही कधीही न संपणारी फील्ड आहे. मग न संपणारी फील्ड आहे म्हणजे हेच जिंदगीभर हाच अभ्यासक्रम असेल का, असं नाही. तुम्ही बघत असाल पहिले कॉम्प्युटर होतं, आता AI आलं है ना. तर आता अशाच प्रकारे इंजिनिअरिंगमध्ये पण खूप सारे पुढं अपग्रेडेशन येत राहणार आहे. जसे आत्ता आले तसे फ्युचरमध्ये पण भरपूर येणार आहे. त्याच्यामुळं कंटिन्यू शिकण्याची ज्याला जिद्द असेल त्यांनी इंजिनिअरिंग फील्डमध्ये यावं. एखाद्याला वाटत असेल की मी आता शिक्षण घेतलं आहे आता आराम करेल, आराम करणाऱ्यांसाठी इंजिनिअरिंग अजिबात नाही. सर, इंजिनिअरिंग करता करताच खूप साऱ्या स्किल्सही येणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आजच्या जगामध्ये जर जॉब तुम्हाला मिळवायचा आहे तर इंजिनिअरिंगच्या डिग्रीबरोबरच खूप सारे स्किल तुम्हाला अवगत असणं खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर असे कोणते स्किल्स जे आहेत ते इंजिनिअरिंग करता करताच मुलांनी अवगत करणं खूप चांगलं राहील हो, भविष्याचा जर आपण विचार केला तर? बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये येतो पहिला पार्ट कम्युनिकेशन स्किल. तुमचं कम्युनिकेशन स्किलवरती समजा चांगली कमांड असेल तर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये चांगल्या पोझिशनवरती जॉब मिळवू शकतात. सगळं डिपेंड करतं तुमचं कम्युनिकेशन स्किलवरती. इंग्लिश लर्निंग तुमची परफेक्ट असली पाहिजे, समजणं गरजेचं आहे, आणि काय समजलं त्याचं उत्तर पण बरोबर देता आलं पाहिजे. तर इट इज ऑल अबाउट कम्युनिकेशन स्किल्स. त्याच्यानंतर सेकंड पार्ट येतो तुमचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट. तुम्ही किती इम्प्रूव्ह होत आहेत, जसं जग बदलतो आहे त्याच्यासोबत तुमची तयारी आहे का बदलण्याची, ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे. टीमवर्क एक असतं है ना, टीमवर्क करता आलं पाहिजे. का मी आत्तापर्यंत एकटा राहत आलेलो आहे तर कंपनीमध्ये पण मी एकटाच सर्वाईव्ह करेल किंवा जगामध्ये मी एकटाच राहू शकेल आणि एकटाच सर्वाईव्ह करेल, ही कन्सेप्ट चुकीची आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या कंपनीमध्ये वर्क करायचं असेल ॲज अ इंजिनियर तर तुम्हाला टीमवर्क पण करता आलं पाहिजे. त्याच्यामध्ये तुमची ती पण क्वालिटी असणं गरजेचं आहे टीमवर्कची. मग त्याच्यानंतर तुमच्यामध्ये लिडरशिप क्वालिटी असली पाहिजे. लिडरशिप पण खूप साऱ्या विद्यार्थ्यांमग आपण बघत असतो की कॉलेज चालू असताना
कधी फ्रंटला येत नाही, मागं बसून गप्पा मारणे, मागं बसून टॉन्ट मारणे, याच्यामध्ये 4 वर्ष निघून जातात. पण जेव्हा तुम्हाला प्रमोशन्स वगैरे हे क्रायटेरिया लागू होतात है ना आफ्टर कंपनी जॉईनिंग नंतर, तर मग तिथं तुम्हाला ह्या गोष्टी मॅटर करत असतात का तुम्ही तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स किती आहे, तुमच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल कसं आहे, स्टेज डेअरिंग कशी आहे ना, या सगळ्या गोष्टींचं पण तुम्ही विचार घेतला पाहिजे. मग त्याच्यानंतर आणखी एक गोष्ट येते याच्यामध्ये का तुम्हाला नवीन शिकण्याची आवड किती तुमच्यामध्ये आहे ना. AI टूल्स किंवा काही स्किल्स असतात, सॉफ्टवेअर बेस्ड स्किल असतात है ना, तर या सॉफ्टवेअरची पण स्किल घेणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला तेवढंच. तर हे सारे बेसिक स्किल्स आहेत आणि हे प्रत्येकाला माहिती आहे, पण करत कोण नाही है ना. बघूया करूया असं विचार करत असतात. पण हे 4 वर्ष असतात तुमचे इंजिनिअरिंगचे, तर हे 4 वर्ष चालू असतानाच तुम्ही ह्या गोष्टींवरती कमांड ठेवणं तेवढंच गरजेचं आहे. जर तुम्ही असा विचार केला की मी 4 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर बघू, सेल्फ डेव्हलपमेंट तेव्हा गरजेचे असते, आता काय मी एन्जॉय करायची माझी लाईफ आहे, अशी मानसिकता असणं चुकीचं आहे. म्हणजे अशी मानसिकता असल्यावर आपण कुठं ना कुठं स्वतःला पण फसवतोय है ना, स्वतःसोबत चुकीचं करतोय. तर मग असं प्रत्येकाने करू नये. स्किल्स इम्प्रूव्हमेंट केल्या पाहिजे आणि त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे तुम्ही एंटायर कॉलेज लाईफमध्ये, तरच तुमचं भविष्यामध्ये तुम्ही सर्वाईव्ह करू शकता. धन्यवाद सर तुमचे. तुम्ही खूप अमूल्य टाईम दिला आणि आमच्या व्ह्युअर्सला, पालकांना आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना खूप सारं मार्गदर्शन देऊन त्यांना जर इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांच्या प्रश्नांची खूप सारे उत्तरं तुम्ही ह्या मुलाखतीमार्फत दिलेली आहेत. त्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद. तुमचे देखील धन्यवाद सर, मला इथं बोलण्याची संधी दिल्याबद्दल. शेवटी मी सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना एवढंच बोलू इच्छितो की आमच्या कॉलेजची जी माहिती ते तुम्हाला डिटेलमध्ये खाली दिसतच असेल, त्याच्यावरती एकदा तुम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती कधी पण कॉल करून तुमचे जे समस्या असेल, तुमच्या काही अडचणी असतील ॲडमिशनचे रिगार्डिंग, तर तुम्ही कधीही त्या कॉन्टॅक्टवरती कॉल करू शकतात आणि तुमचे जे समस्या असेल ते तिथं विचारा. नक्कीच आम्ही त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.